काँग्रेसमुळे मवियाच्या जागा वाटपाचा खेळ खंडोबा. मुंबईतल्या 3 जागांवर काँग्रेसचा दावा. ठरवलेल्या जागांच्या फेरवाटपाची मवियावर वेळ. अमरावतीमधून नवनीत राणांच्या उमेदवारीची शक्यता धुसर. राणांचं नाव मागं पडल्यानं अडसुळांच्या आशा पल्लवी. सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या कारवर हल्ल्याचा आरोप. भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाने हल्ल्याचे आरोप फेटाळले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 9 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित. पवारांच्या पक्षाकडून माढ्याची जागा मित्र पक्षाला सोडली जाण्याची शक्यता. लोकसभेची उमेदवारी देऊन एकाच मतदारसंघामध्ये अडकवून ठेवू नका. नाना पटोले लोकसभा लढण्यास अनुत्सुक. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच आणखी वाढला. शिवसेना राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही, तर 28 जागी उमेदवार देताना महायुतीची दमछाक. बारामतीतून विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम. कमळ चिन्हावरही शिवतारे निवडणूक लढण्यास तयार. रोहित पवार युगेंद्र पवारांना पोलीस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळेंची पोलिसांकडे मागणी. बारामतीमध्ये दडपशाही सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक. केजरीवाल मद्य घोटाळ्याचे मास्टर माइंड. ईडीचा राऊस एव्हेन्यू कोर्टात दावा. केजरीवाल यांना मद्य धोरणावर अनेकदा पत्र लिहिलं, मात्र त्यांच्या डोक्यात बसलंच नाही. ज्यांची चूक झाली त्यांना सजा मिळालीच पाहिजे. अण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका. नाशिकमधील सिटी लिंक बस सेवेचा संप अजूनही सुरू. संपामुळे नाशिककरांचे हाल. प्रशासनासोबतची आणखी एक बैठक निष्फळ. नितीन गडकरी 27 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅलीतून करणार शक्तीप्रदर्शन. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट. प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक. चंद्रपूरमध्ये 3 दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, मात्र तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. युट्यूबर एल्विश यादवला मोठा दिलासा. एल्विश यादवला जिल्हा न्यायालयातून जामीन. प्रत्येकी 50,000 रुपयांच्या 2 जामिनावर जामीन मंजूर. ओडिशामध्ये भाजपने केली मोठी घोषणा. विधानसभा आणि लोकसभा भाजप एकट्यानं लढणार. प्रदेश प्रमुख मनमोहन सामल यांनी केली घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.